कल्याणचा विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडेवर कौतुकाचा वर्षाव होतोय। नाशिकच्या क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया ऐकूया। मुंबईच्या मैदानावर खेळताना प्रणव धनावडेनं झुंजार खेळी करत 950चा टप्पा पार केला आणि 2016 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे। आजपर्यंतच्या क्रिकेट जगतात एका खेळाडूने केलेला हा सर्वात मोठा धावांचा टप्पा मानला जातो। आपल्याबरोबर काही नाशिकचे खेळाडू आहेत, त्यांच्या याविषयी काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात। सर, काय सांगाल? एक मुलगा आहे 950चा टप्पा पार करतो आहे। आजच्या युगामध्ये आपण सचिनला रोल मॉडेल समजवतो, त्याच पावलावर पाऊल याचं दिसतंय का? नक्कीच आहे, कारण 950 रन करणं किंवा 2 दिवस विकेटवर थांबणं याच्यासाठी तुम्हाला शारीरिक शक्ती पण लागते, मानसिक शक्ती सुद्धा लागते आणि त्याच दृष्टीने तुमचं एक आपण जे टेम्परामेंट म्हणतो ते सुद्धा असावं लागतं। तर ह्या प्रणवमध्ये ह्या सर्व प्रतिभा जन्मजातच असणार आहेत, याला शंकेला वाव नाही। भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रतिभावंत खेळाडू आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाने नवीन स्पर्धा करून त्यांच्याकडनं असे खेळाडू निवडून जर आपण एक प्रॉपर टीम तयार केली तर आपल्या भारताचं क्रिकेटमधलं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल असेल। या क्रिकेटमध्ये बरेच लोकांनी चांगला स्कोर केला, पण ते पुढे कंटिन्यू नाही करू शकत, तर त्याला मदत मिळणं हे एक चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर खूप अपेक्षा ठेवणं ही एक कठीण गोष्ट आहे। त्याला त्याचा नॅचरल गेम प्रोग्रेस करत राहायला पाहिजे, त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे आणि एवढ्या लवकर आपण त्याला जज करून किंवा कोणाबरोबर कंपेअर करून त्याच्यावरती प्रेशर नको टाकायला। आणि ही विल ग्रो, म्हणजे त्याचा जर का प्रॉपर पेशन्स वगैरे असतील तर ही विल डेफिनेटली ग्रो इन फ्युचर। एक विचार नाशिकमधून बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।